आज महेश आणि तिचे लग्न होते. तिने एकदा तिच्या आजूबाजूला पाहिले. तिथे सर्वोत्तम व्यवस्था केली होती. एवढ्या भव्य दिव्य लग्नाचा विचार तिचे आई वडील कधीच करू शकत नव्हते, कारण तिच्या लग्नाचा सर्व खर्च तिच्या होणाऱ्या नवऱ्याने केला होता. ती मध्यमवर्गीय कुटुंबातील होती. तिने ज्या व्यक्तीशी लग्न केले ते केवळ श्रीमंतच नाही, तर खूप श्रीमंत म्हणता येईल एवढे श्रीमंत होते. 5 स्टार हॉटेलमध्ये तिचे लग्न एखाद्या परीकथेसारखे होते. पैसा पाण्यासारखा घालवला होता. पण 1च महिन्यापूर्वी ती पती महेशला भेटली होती. एवढ्या घाईत आपले लग्न का केले हे तिला समजत नव्हते. नेहा 28 वर्षाची होती आणि इथे एका प्राथमिक शाळेत शिक्षिका होती. तिला साधं राहणीमान राहायला आवडायचे. महागडे शूज स्वस्तात मिळाले की तिला खूप आनंद व्हायचा. छोट्या दुकानात जाऊन भाव करून वस्तू खरेदी करणे तिला आवडत असे. पण तिला माहिती होते की तिचं लग्न ज्या घरात होत आहे त्या घरात हे सगळं करणे आता तिला शक्य नाही. मग अचानक एका आवाजाने तिचे लक्ष वेधून घेतले. महेशच्या हातात नाव घेण्यासाठी माईक देण्यात आला. महेशनेही नाव घेतले आणि स्टेजसमोर उभे असलेले त्याच्या घरचे लोक जोरजोरात हसू लागले. ही गोष्ट जरा विचित्रच वाटली, पण तरीही ती मंद हसली. मग महेशने लग्नाला आलेल्या सर्व पाहुण्यांचे मनापासून आभार मानले आणि शेवटी घरच्यांचे आभार मानले. तो वरून खाली आला. नेहा गोंधळलेल्या अवस्थेत होती, कारण महेश नेहाशी एक शब्दही बोलला नव्हता. तिच्या मनात शंका निर्माण झाली. महेशला हे नाते नको होते का? दुसऱ्या बाजूला महेश स्टेजवरून खाली उतरला आणि थेट त्याचा मित्र माधवकडे गेला. माधव आणि महेश एकमेकांची मस्करी करत होते. मग महेश थोडा गंभीर झाला आणि म्हणाला, माधव, मी येतो ॲग्रीमेंट पेपर घेऊन. खूप बारकाईने वाचला आहे. माधव महेशकडे अतिशय काळजीपूर्वक पाहू लागला. तो कोणत्या ॲग्रीमेंट पेपरबद्दल बोलतोय ते त्याला चांगलं माहिती होतं. पप्पांनी माझ्यासाठी कोणताही पर्याय सोडला नाही. मी तिला घटस्फोट देऊ शकत नाही. जर तिची इच्छा असेल तरच आपण तिला घटस्फोट देऊ शकतो. माधव महेशकडे अतिशय काळजीपूर्वक पाहू लागला. काय बोलतोयस? आज तुझं लग्न झालंय आणि तू आजच घटस्फोटबद्दल बोलतोयस? तू नेहाला अजून नीट ओळखतही नाहीस. कदाचित तुला ती आवडेल आणि तुझ्यासोबत चांगले आयुष्य घालवेल. नाही माधव, तुला माहीत नाही, हे एक नको असलेले नाते आहे. ते जास्त दिवस टिकणार नाही. आणि तुला काय समजत नाही. तू थोडा बारीक विचार कर. मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलीने माझ्याशी लग्न का केले असेल? विचार कर. फक्त पैशांसाठी. त्यामुळे तिच्याकडून घटस्फोट घेणे सोपे होईल. माझ्या वडिलांनी हे लग्न माझ्यावर लादले आहे. कोणती मुलगी फक्त 2 महिन्यानंतर लग्न करण्यास तयार होईल? मला चांगले माहिती आहे की अशा मुली शाळेत खूप हुशार नसतात, बाकी कामात खूप हुशार असतात. चल, काही हरकत नाही. मी लवकरच तिच्यापासून मुक्त होईल. थोड्या वेळाने जेवणाचा सुगंध दरवळू लागला. डायनिंग टेबलवर अनेक प्रकारची डिशेस होते, पण नेहाची भूक संपल्यासारखी वाटत होती. एक अज्ञात शंका तिच्या मनात घर करून बसली. तिने महेशला पाहिले. महेश तिच्या शेजारी खुर्चीवर बसला होता. महेशला पहिल्यांदाच तिने इतक्या जवळून पाहिलं होतं. त्याच्या जाड पापण्या, उत्तम शरीर, कुरळे केस. तेव्हा कुणीतरी तिला म्हणाले, काहीतरी खा मुली. तर तिने वर पाहिले असता तिची सासू जेवण वाढत होती. नेहाच्या सासूबाई हॉटेलमधील वेटरच्या हातातून भाजीचा बाऊल घेऊन घरातील सर्व लोकांना प्रेमाने जेवण वाढत होत्या. जेवण झाल्यावर सर्व पाहुणे आपापल्या घरी गेले. नेहाही आपल्या सासरच्या घरी आली. नेहा एका अनोळखी खोलीत, अनोळखी घरात, अनोळखी लोकांमध्ये होती. तेथे तिच्या सासूबाई आल्या आणि त्यांनी नेहाला सांगितले की उद्या सकाळी तुमची 6 वाजता फ्लाईट आहे, त्यामुळे तुला लवकर उठावे लागेल. नेहा तिच्या हनीमूनला सकाळी 6च्या फ्लाईटने जायचे होते, पण ती हनीमूनला महेशसोबत कुठे जाणार आहे हेही तिला माहिती नव्हते. सर्व बाहेर गेल्यावर तिने आपला फोन हातात घेतला. त्यानंतर तिने कधी झोप आली तिला हे कळले सुद्धा नाही. सगळं झाल्यावर दारावर थाप पडली. तेव्हा ती घाबरून उठली. तिने दार उघडले असता तर तिची सासू होती. त्या म्हणाल्या, अरे बेटा, लवकर आंघोळ करून घे. तयार हो. महेश तयार आहे आणि तुझी वाट पाहत आहे. नेहाने पटकन आंघोळ केली
आणि मॅचिंग दागिन्यांचा फिक्कट लाल रंगाची साडी नेसून तिने सामान उचलले आणि खाली हॉलमध्ये गेली. तिला पाहता सोफ्यावर वाट पाहत बसलेला महेश उठला आणि गाडीकडे निघाला. नेहा त्याच्या मागे गेली. वाटेत नेहाने अनेक वेळा महेशशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण महेशनेही तिच्यात काहीच रस दाखवला नाही. नेहाच्या वर्गातही अशी अनेक लाजाळू मुले होते जे फारशी बोलत नव्हते आणि त्यांच्याशी बोलण्याचा वारंवार प्रयत्न केल्यावर त्यांना राग यायचा. नेहाला समजले की महेशसुद्धा काहीसा लाजाळू आहे आणि त्याच्याशी जास्त बोलणे योग्य नाही. विमानतळावर जाताना नेहाला कळलं की ते मुंबईला जात आहे. मुंबईशी तिच्या अनेक गोड आठवणी जोडलेल्या होत्या. काही वर्षांपूर्वी जेव्हा ती मुंबईत तिच्या मावशीच्या घरी गेली होती तेव्हा चौपाटीवर त्यांनी खूप मजा केली आणि मग ते गेटवे ऑफ इंडिया पाहायलाही गेले. तिथे सगळ्यांना हॉटेल ताजमध्ये जेवण करायचं होतं, पण पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवण करणे त्याच्या कुटुंबाला परवडत नव्हते. आज मुंबईला जाण्याच्या नावाखाली ती खूप आनंदी होती. काही वेळातच विमान मुंबई विमानतळावर पोहोचले. विमानातून उतरून दोघेही टॅक्सीत बसून हॉटेलकडे निघाले होते. सकाळी लवकर उठल्यामुळे वाटेत दोघांना झोप लागली. जेव्हा गाडी थांबली तेव्हा तिने बघितलं की गाडी हॉटेल ताजच्या गेटवर उभी असल्याचे दिसले. त्यांची रूम त्याच ठिकाणी बुक करण्यात आली होती. जणू नेहाचे स्वप्न पूर्ण झाले होते. तिला खूप आनंद झाला, पण तिचा आनंद तिने कोणाकडे व्यक्त करावा, कारण महेश तिला सोडून पुढे गेला. नेहा त्याच्या मागे धावत हॉटेलच्या रूममध्ये गेली. हॉटेलच्या रूममध्ये जाताच महेशने TV चालू केला आणि बातम्या पाहू लागला. नेहाला खिडकीच्या बाहेरचा समुद्राच्या लाटांवर सूर्याची किरणे चमकताना दिसत होते. जणू समुद्राच्या लाटांवर हिरे चमकत होते. तेवढ्यात महेशचा फोन वाजला आणि कोणाशी तरी गंभीरपणे बोलत होता. तो खाली बाहेर गेला. नेहा ताज हॉटेलच्या खिडकीतून तिच्या स्वप्नांचा शहर बघण्यात तल्लीन झाली होती. दुसरीकडे महेश फोनवर कोणाला तरी सांगत होता की मला लवकरात लवकर येथून निघून जावं लागेल. तिच्यासोबत राहून मला गुदमरल्यासारखं वाटतंय. महेशनेही पटकन कॅब बुक केले आणि तो त्याच्या मुंबईच्या ऑफिसमध्ये गेला. त्याला क्षणभर नेहा आठवली, पण त्याने लगेच मन काढून घेतले. खरं तर नेहा त्याला शिफॉनच्या साडीत अप्सरापेक्षा कमी दिसत नव्हती आणि तिच्यावर तिचे स्माईल जी कोणालाही भुरळ घालू शकत होती. महेशचा लग्नासारख्या गोष्टींवर अजिबात विश्वास नव्हता. वडिलांचा 2दा घटस्फोट झालेला त्याने पाहिला होता. त्याच्या आई वडिलांमध्ये छोट्या छोट्या गोष्टींवर वाद व्हायचे आणि तो वाद घटस्फोटापर्यंत पोहोचायचा. त्यानंतर महेशच्या वडिलांनी 3रे लग्न केले, पण तेही लग्न मोडणार होते. त्यापेक्षा पैसा ही मजबूत गोष्ट आहे हे महेशला चांगले माहिती होते. त्याने म्हणायशी ठरवले की तो दिवसभर नेहाला फोन करणार नाही आणि रात्रीपर्यंत तिचा कॉलही रिसीव्ह करणार नाही आणि ती रागाने गुमसत राहावी. मग ती त्याला घटस्फोट देईल आणि तो तिच्यापासून मोकळा होईल. पण त्या दिवशी संध्याकाळी त्याच्या नशिबात वेगळेच काहीतरी लिहिलं होतं आणि त्या दिवशी जे व्हायला नको होतं ते घडलं. 26 नोव्हेंबर 2010. आज त्या घटनेला 2 वर्ष पूर्ण झाले. 2 वर्षांपूर्वी त्याच्या आयुष्यात अशी घटना घडली जी कोणालाच मान्य नव्हती. महेश एका पुस्तकाच्या दुकानातून काही निवड पुस्तके विकत घेतो आणि मग तो एका साडीच्या दुकानात जातो आणि लाल रंगाच्या 2 साड्या विकत घेतो. गाडीत बसून तो ड्रायव्हरला सांगतो सतीमातेच्या मंदिरात जायचे आहे. तेवढ्यात त्याचा मोबाईल वाजतो. त्याला त्याच्या पप्पांचा फोन आला होता. महेश, कुठे आहेस तू? पप्पा, मी सरळ मंदिरात हॉस्पिटलला जाईल, दुपारी ऑफिसला येईल. महेश, मला तुझी गरज आहे, तू तिला विसरून जा, आता ती कधीच. पप्पा थांबा, पुढे काही बोलू नका, मी येतो. मंदिरात गेल्यानंतर महेश एक साडी मातेला अर्पण करतो आणि दुसरी साडी घेऊन रुग्णालयात जातो. त्याच्या एका हातात पुस्तक आणि दुसऱ्या हातात साडी. नेहाला हाक मारत हॉस्पिटलच्या वॉर्डमध्ये प्रवेश करतो. नेहा हॉस्पिटलच्या बेडवर होती. तिच्या शरीरावर अनेक वायर मशीनला जोडलेल्या होत्या. ती 2 वर्षापासून कोमात होती. महेश खाली बसतो, पुस्तक उघडतो आणि वाचू लागतो. तेवढ्यात एक नर्स तिथे येते. महेश तिला त्याच्या हातातील लाल साडी देतो आणि म्हणतो, प्लीज तुम्ही ही साडी नेहाला नेसवा, आज आमच्या लग्नाचा 2रा वाढदिवस आहे. मोठ्या प्रेमाने तो नेहाच्या कपाळावर स्पर्श करतो आणि तिच्याकडे टक लावून पाहतो.
एकदा डोळे उघड माझी प्रिय पत्नी, मी तुला माझ्यापासून कधीच दूर जाऊ देणार नाही. तेवढ्यात महेशचा जुना मित्र माधव येतो. तो महेशला त्याच्या मोबाईलमधला एक व्हिडिओ दाखवतो, जो 2 वर्षापूर्वींच्या घटनेचा होता, ज्याने महेशचे आयुष्य उद्ध्वस्त केले होते. हे बघ महेश लक्षपूर्वक पाहू लागला. हा व्हिडिओ ताज हॉटेलच्या CCTV मधील होता. नेहा वेगाने धावताना दिसते आणि गोळीबाराचा आवाज ऐकू येतो. सर्व दृश्य महेशला जिवंत वाटतात. 2 वर्षापूर्वी महेशने नेहाचा दिवसभर फोन उचलला नव्हता आणि रात्री 8 वाजता हॉटेलवर पोहोचला होता. नेहा रागाच्या भरात त्याच्याशी उलट बोलेल, त्यामुळे घटस्फोट घेणे सोपे जाईल म्हणून तो सर्व काही रेकॉर्ड करेल असे त्याला वाटले होते. हॉटेलवर पोहोचल्यावर खाली कॅफेतून कोणीतरी महेशला हाक मारली. महेशने मागे वळून पाहिलं तर नेहा कुठल्या तरी बाईसोबत उभी राहून हसत होती. ती नेहाची मावशी होती. ती त्यांच्या लग्नाला येऊ शकली नव्हती म्हणून ती तिला भेटायला आली होती. महेशनेही नेहाला शेवटच्या वेळी हसताना पाहिले, कारण त्यानंतर सर्व काही बदलणार होते. महेशने 2 कॉफीची ऑर्डर दिली आणि विचार केला की तो नेहासोबत स्पष्ट बोलेल. 8:30 वाजले होते आणि अचानक नेहा हॉटेलचा मेन डोरकडे पाहू लागली. ती पटकन उठते आणि महेशचा हात धरून त्याला घेऊन बाहेर जायला निघते. महेश नेहावर भडकतो. तेव्हाच तो मागे वळून बघतो तर गोळीबाराच्या आवाजाने त्याचा अंगाचा थरकाप उडतो. तिथे 2 दहशतवादी वेगाने लोकांवर गोळीबार करत होते आणि रक्ताने माखलेले लोक जमिनीवर पडत होते. महेश आणि नेहा भिंतीच्या मागे लपून उभे थांबतात. एक लहान मूल तिकडे वेगाने धावत असते. नेहा आपल्या जीवाची पर्वा न करता बाहेर पडते आणि ती त्या मुलाला आपल्या मांडीवर घेते आणि मागे पडते. काहीही होऊ शकत होते. महेश नेहाकडे एकटक पाहत होतं, कारण ती तिचा जीव धोक्यात घालून परक्या मुलांसाठी तिने आपला जीव धोक्यात घातला होता. ती त्या लहान मुलाला उचलून घेऊन जोरात पळू लागते, कारण तिला हॉटेलचे सर्व मार्ग चांगले माहिती होते. तिने महेशला सांगितले की आज दिवसभर हॉटेलमध्ये मी फिरत होती. तिला या हॉटेलची चांगलीच ओळख झाली आहे. या हॉटेलमध्ये 2 विंग आहेत. एक टॉवर जिथे ते राहतात आणि दुसरा विंग आहे जिथे बरेच हॉटेलचे गेस्ट राहतात. तेवढ्यात मागून विकी असा आवाज येतो आणि नेहा मागे वळून बघते. मुलाची आई धावत धावत त्याला हाक मारत होती. नेहा मुलाला त्याच्या पालकांच्या स्वाधीन करते. मुलाच्या आई वडिलांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. ते नेहाचे पुन्हा पुन्हा आभार मानू लागतात. महेश या सगळ्या गोष्टी अगदी बारकाईने बघत होता. नेहा महेशचा लहान मुलासारखा हात धरून त्याला इकडून तिकडे घेऊन जात होती. त्याची खोली 6व्या मजल्यावर होती. तोपर्यंत मजल्यावर आग लागलेली होती. तेव्हा नेहा आपलं धाडस दाखवते. महेश घाबरून जातो तेव्हा नेहा त्याचे मन सांभाळते. ते एका स्टोअर रूममध्ये वेळ घालवतात. आणखीन 8-10 लोक तिथे लपले होते. हॉटेलवर हल्ला होऊन 24 तास उलटले होते. बाहेर काय चालले आहे हे त्यांना कळत नव्हते. कधी हॉटेलच्या गॅलरीमध्ये गोंधळ उडत असे आणि मग परत शांतता पसरत होती. दुसऱ्या दिवशी तिला तिथे पोलिसांची उपस्थिती जाणवते. आता सर्व काही ठीक होते. पोलीस घोषणा करत होते. परिस्थिती नियंत्रणात होती. सर्वांनी बाहेर यावे असे पोलीस घोषणा करत होते. नेहा, महेश आणि तिथले सर्व लोक बाहेर येतात. पोलीस त्या सर्वांना एक एक करून बाहेर काढतात. तेवढ्यात अचानक समोरून 2 दहशतवादी येतात, ज्यांच्या हातात मोठ्या बंदूक होत्या आणि त्यांनी बंदूक सर्व लोकांच्या दिशेने दाखवली. महेश घाबरून थंड पडतो. दहशतवादी महेशच्या गळा दाबतात आणि म्हणतात की कोणी काहीही करण्याचा प्रयत्न केला तर त्याला ठार मारण्यात येईल. ते महेशला ओढत घेऊन जात होते. पोलीसही तिथे थांबलेले असतात. पण अचानक नेहामध्ये एवढी शक्ती कुठून आलती ते कळलं नाही. तिथून ती एखाद्या वाघासारखे पळत जाते आणि ओरडते, माझ्या नवऱ्याला सोडा. नेहाला अशी पळताना पाहून महेशला ती साक्षात देवी असल्याचा भास होतो. कदाचित अशाच प्रकारे सतीमातेने यमदूतापासून पतीचा जीव वाचवला असेल. महेश जुन्या आठवणीत बुडून गेला होता. तेवढ्यात अचानक त्याचा मोबाईल वाजला. तो त्याच्या वडिलांचा फोन होता. फोन उचलून तो सहज म्हणाला, मी निघतो. पण महेशच्या वडील खूप रागवले. ते म्हणाले,
मी फक्त तुझं लग्न केलं आहे आणि मी म्हणतोय की आता तू तिला सोडून दे. ती एक जिवंत मृतदेह आहे. ती कधीच कोमातून बाहेर येणार नाही. तू माझा एकुलता एक मुलगा आहेस. मला आपला व्यवसायात तुझी गरज आहे. तू का तिच्या मागे आयुष्य वाया घालवतो? 2 वर्ष झाली पण तरी पण ती अजून कोमातून बाहेर आली नाही. इथून पुढे ती कोमातून बाहेर येईल याची काय गॅरंटी? हे सर्व ऐकून महेश खूप दुःखी होतो आणि फोन कट करतो आणि तो अनिश्चेने उठतो आणि नेहाच्या कपाळाचे चुंबन घेतो आणि म्हणतो, हॅपी ॲनिव्हर्सरी डिअर. महेशच्या डोळ्यातून पाणी येते आणि तो घाईघाईने हॉस्पिटलमधून बाहेर पडतो. गाडीत बसलेला महेश ओल्या डोळ्यांनी गाडी बाहेर बघू लागतो. त्याला आठवतं कसं अतिरेक्याने त्याला पकडले होते. जीवाची पर्वा न करता नेहाने त्याच्यावर उडी मारली होती. त्यानंतर दुसऱ्या एका दहशतवादाने नेहावर गोळी झाडली आणि ती गोळी नेहाच्या पाठीला लागून ती महेशवर पडली. महेशनेही तिच्या पाठीवर हात ठेवला तेव्हा महेशचा हात नेहाच्या रक्ताने रंगले होते. त्यानंतर खूप मोठा गोळीबाराचा आवाज आला आणि पोलिसांनी दोन्ही दहशतवाद्यांना जागेवर ठार केले. तिच्या धाडशीने नेहाने केवळ महेशचाच जीव वाचवला नाही तर तिथे उपस्थित असलेल्या अनेक लोकांचा जीव वाचवला होता. पण ती स्वतः जीवन आणि मृत्यूच्या दारात पडली आहे. या 2 वर्षात महेशने अनेक टोमणे ऐकले. अनेकांनी त्याला नेहाला सोडून पुढे जाण्यास सांगितले. एक ती संध्याकाळ होती जेव्हा महेश नेहाला सोडण्यासाठी काहीही करायला तयार होता. आणि आज तो दिवस आहे ज्याने कधीही मंदिराच्या पायऱ्यांना न चढलेला महेश मंदिरात जातो आणि नेहाच्या आरोग्यासाठी प्रार्थना करतो. तेवढ्यात पुन्हा महेशचा फोन वाजला. फोन हॉस्पिटलमधून आला होता. महेश घाबरला. या 2 वर्षात नेहा अनेक वेळा बिकट परिस्थितीत पोहोचली होती. कधी तिच्या हृदयाचे ठोके खूप मंदायचे तर कधी खूप वाढायचे. तिच्यावर डॉक्टरांकडून उपचार करून महेशने कसा तरी विश्वास रोखून धरला. कदाचित तो तिला कायमची गमावेल या विचाराने तो घाबरला. त्याच्या मनातील नेहासोबत जीवन जगण्याची इच्छा आहे ती संपेल. असे झाले तर महेश पुन्हा कोणावर प्रेम करू शकणार नाही, कारण तो आता नेहाच्या प्रेमात पडला होता. महेश हॉस्पिटलच्या पायऱ्या धावतो. नेहाच्या वॉर्डमध्ये पोहोचला तेव्हा नेहाचा बेड रिकामा होता. तो वेड्यासारखा इकडे तिकडे दवाखान्यात धावत होता. जेव्हा त्याने डॉक्टरांना पाहिले जे खूप वेगाने पुढे चालले होते तेव्हा ते महेशला पाहतात. ते म्हणतात, रिलॅक्स महेश, तुझ्यासाठी चांगली बातमी आहे. नर्स नेहाचा ड्रेस बदलताना नेहाच्या हाताने थोडी हालचाल केली. तिने नर्सचा हात हलकेच धरला. हा खूप चांगला प्रतिसाद आहे आणि आम्हाला वाटते की नेहा लवकर बरी होईल. नेहा आता पूर्णपणे बरी झाली होती आणि हॉस्पिटलमधून तिला डिस्चार्ज मिळाल्यानंतर ती घरी येत होती. महेशला घरात सगळे परफेक्ट करायचं होतं म्हणून तो नेहा घरी येण्याची वाट पाहत होता. नेहाचे आवडते फूल मोगऱ्याने संपूर्ण घर सजवले होते. स्वयंपाकघरात सर्व काही नेहाच्या आवडीनुसार बनवले जात होते. नेहाच्या कपाटात महेशने नेहासाठी कितीतरी ड्रेस आणून ठेवले होते. या 2 वर्षात महेश प्रत्येक क्षण नेहासाठी जगत होता. त्याने नेहाचे आईवडील, भाऊ बहीण आणि तिची मावशी आणि मैत्रिणींना घरी बोलवले होते. महेशचे आईवडील नेहासोबत हॉस्पिटलमधून घरी येतात. नेहाची दारात आरती केली जाते आणि नेहा तांदूळ कलश आत ढकलून सौभाग्य आणि संपत्तीची देवी म्हणून घरात प्रवेश करते. आज ते घर, त्या घरची माणसं आणि ती खोली नेहाला परकी वाटत नव्हती. आईबाबांना पाहून नेहाला खूप आनंद झाला होता. नेहाच्या आगमनाने संपूर्ण घर आनंदित झाले होते. नेहाची नजर महेशवर आणि महेशची नजर नेहावर होती. महेशचा दाट पापण्या, कुरळे केस आणि गोड हसू नेहाला त्याच्याकडे खेचत होते. तिच्या आनंदात महेशचा आनंद वाढला आणि नेहा हसली की महेश तिच्या हसण्यात हरवून जायचा. त्याला प्रत्यक्ष नेहाला पाहायचं होतं. महेशला प्रत्येक क्षण तिच्यासोबत जगायचं आहे. तर मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.